श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू मनातून मला मानतोस म्हणूनच हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्यावेळी दुःखात आहेस, तुझं कोणी नाही असं वाटतंय, तेव्हाच मी तुझ्या हृदयात एक स्पंदन पाठवतो. तोच आजचा संदेश आहे. ऐक माझ्या लेकरा. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तू रात्री रडतोस पण लोकांना दाखवत नाहीस, मला कळतं. जीवनात अपयश, नातेवाईकांचे तिरस्कार, समाजाची अवहेलना, या सगळ्याचा उल्लेख. पण लेकरा, मी तुझं दुःख पाहिलंय आणि ते फुकट जाणार नाही. स्वामी सांगतात, जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हाही मी तुझ्याबरोबर असतो. जीवनात आलेल्या संघर्षात स्वामी कसे पाठीशी उभे राहतात त्याचं वर्णन. तू जेव्हा गोंधळतोस, रस्ता हरवतोस, तेव्हा मीच तुला दिशा दाखवतो. स्वामी म्हणतात, तू रोज थोडं थोडं का होईना पण प्रयत्न करतो आहेस, मला ते माहीत आहे. उदाहरण, एखादा मुलगा किंवा मुलगी दिवसभर कष्ट करून घरी आईवडिलांसाठी स्वप्न उभं करतो. लक्षात ठेव, तू हरला असं समजतोयस, पण मी तुला जिंकवायला सज्ज आहे. उत्तर, कारण मी तुला तयार करत आहे मोठ्या आशीर्वादासाठी. जीवनात ज्या गोष्टी उशिरा मिळतात त्या टिकतात. उदाहरणासहित, माझा वेळ येतो तेव्हा मी सगळं बदलतो आणि तो वेळ जवळ आलाय. आयुष्य अचानक थांबलेलं वाटतंय, पण खरं तर स्वामी काहीतरी मोठं बनवत असतात. मी तुझ्या मागे आहे हे विसरू नकोस. चमत्कारिक प्रसंग, जिथे कोणत्याही मार्गाशिवाय स्वामींनी रस्ता दाखवला. सगळे मला ओळखतात, पण तू मला मनापासून मानतोस, म्हणूनच स्वामी त्याच्यावर विशेष कृपा करतात. तुझा विश्वास मला खुणावतो, त्यामुळे तुझं आयुष्य मी सुंदर बनवणारच. हे सगळं मी आज तुला सांगितलं कारण तू तयार आहेस आशीर्वादासाठी. अंतिम भावनिक संवाद. पुन्हा रडू नकोस, पुन्हा थांबू नकोस, कारण मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातली जी इच्छा आहे, जी अनेक वर्षांपासून तू बाळगून ठेवली आहेस, ती आता पूर्ण होणार आहे, कारण तुझा विश्वास अजूनही कायम आहे. मी पाहतोय, तू किती वेळा अपयशाच्या सावलीतून चाललास, पण तरीही तू माझा हात सोडला नाहीस. म्हणून मी वचन देतो, आता वेळ आली आहे, आशीर्वाद प्रकट होणार आहे. स्वामी भक्ताला आठवण करून देतात की त्याच्या प्रत्येक अश्रूचा, वेदनेचा, एकटेपणाचा मी साक्षीदार आहे. तुझं रडणं तुला वाटतं कोणालाच कळत नाही, पण मी तर प्रत्येक थेंब मोजला आहे. जीवनातल्या संघर्षाचं वर्णन, नोकरीसाठी धडपड, नात्यांतील तुटणं, शरीराचं दुखणं, सगळं. स्वामींचं आश्वासन, माझं दुर्लक्ष तुला वाटत असेल, पण मी वाट पाहत होतो योग्य वेळेची. मी तुला थांबवलं कारण तुला तयार करायचं होतं. तू मागतोस ते मोठं आहे. इच्छा पूर्ण होण्याआधी येणाऱ्या अडचणींचं कारण. उदाहरण, एखाद्याने व्यवसाय सुरू करायचा, पण वारंवार अडथळे, कारण वेळ योग्य नव्हती. स्वामींचं वचन, आता वेळ जवळ आली आहे आणि तुला जे हवं होतं त्याच्या दारात तू उभा आहेस. स्वामी सांगतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणूनच तुझं भाग्य बदलणार आहे. आजूबाजूचे लोक हसतात, अपमान करतात, पण तू डगमगला नाहीस. विश्वासाने चमत्कार घडतो याचे उदाहरणात्मक कथानक. तू जोपर्यंत माझ्यावर श्रद्धा ठेवशील तोपर्यंत मी तुला हरू देणार नाही. स्वामी विचारतात, तुझी मनोकामना फक्त स्वतःसाठी नाही, ती दुसऱ्यांचंही भलं करेल. मनःपूर्वक इच्छा, जसे की आईवडिलांचं आरोग्य, मुलाचं भविष्य, घराचं सुख, यावर संवाद. मी त्या इच्छा ऐकल्या आहेत, आता त्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुला वाटलं की मी विसरलो, पण मी वेळ सांभाळून येतो. देरी म्हणजे दुर्लक्ष नाही, तर सिद्धीचं बांधकाम. उदाहरण, एक भक्त वर्षानुवर्ष जॉबसाठी प्रार्थना करत होता. शेवटी मिळालेला योग्य आणि मोठा संधी. तुझं पान मी ओलावलं आहे, आता ते फळाला येणारच. एखादा भक्त शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवर विश्वास ठेवतो. शेवटी चमत्कार घडतो.
तेव्हा समजतं की इतका वेळ वाट बघणं कशासाठी होतं. स्वामी सांगतात, तुझ्या इच्छेचा नकार मी होऊ देणार नाही. स्वामी स्पष्ट करतात, आता उशीर नाही, मला फक्त तुझं एक पाऊल हवंय, श्रद्धेचं. स्वप्नपूर्तीची वेळ, एक सकारात्मक परिवर्तनाचा क्षण, भावनिक संवाद. जिथं वाट चुकली होती तिथंच मी तुला पुन्हा आणलंय, कारण आता वेळ आहे. स्वामी समर्थांच्या नावाने प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होते. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे तू निवडक आहेस. आता मागे वळू नकोस, थांबू नकोस, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील इच्छा आता लवकरच पूर्ण होणार. फक्त विश्वास ठेव आणि माझं नाव घे, कारण मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. चुकीच्या लोकांना सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कधीही मान द्या, ते तुम्हाला त्रास हे देणारच. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही. दोघींचाही उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं आहे. कुणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोलत जास्त आणि कमी जीव लावतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षणाल किंवा चांगले शिकून नोकरी करणार नाही, ही संकल्पना जोपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या डोक्यात असणार, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. स्वामी नेहमी सांगतात, शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्णच राहून जातात. ते म्हणजे लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग. स्वप्न पाहत असाल तर मोठे पहा, लहान कशाला? कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. लोकांचा विचार करत असाल तर आधी तुमच्या परिस्थितीकडे बघा. तुमची परिस्थिती खरंच त्या लायकीची आहे का की तुम्ही लोकांचा विचार कराल? म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर जीवन हे वाईट. मग त्यात सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे? जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याला दुःखातून मिळतो. माणूस आयुष्यभर आपलं कोण आणि परकं कोण हे शोधत राहतो. अरे, ही काही शोधण्याची गोष्ट नाही, स्वतः निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. यात आपलं कोण आहे हे जर बघायचं असेल ना, तर डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्ही जेव्हा खूप जास्त अडचणीत असाल किंवा तुम्ही गेल्यानंतर ज्याला जास्त फरक पडणार आहे त्या व्यक्तीला कायम जवळ ठेवा. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2 मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने ठेवलेली नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवाद आणि प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशाची लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. स्वामी सांगतात, माणुसकीच्या नात्यानं जर आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त आपण ठेवतो कोणावर त्यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. तुमचाही स्वामीनामावर विश्वास असेल, स्वामी समर्थ नामावर तुमची श्रद्धा असेल तर या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होतात, पण असं वाटू लागतं तर त्राससुद्धा होतो. त्यावेळी थोडा थंडावा घ्या, स्ट्रेस दूर करा आणि पुन्हा वाटचाल सुरू करा. लोक बोलतात, काही माणसांची सही आणि काहींचा स्वभाव हा तसाच असतो, बदलत नाही. पण एकदा बोटाला लागलं की बोटाची सही पण बदलते आणि मनाला लागलं की स्वभाव पण बदलतो. शब्दाच्या संवादाच्या माध्यमातून सुटू न शकणारी समस्या अस्तित्वातच नसते, पण फक्त संवादाची ही ताकद कोणी ओळखली नाही यात दुःख आहे. स्वामी सांगतात, प्रत्येकाला संकटांचा सामना करण्याची शक्ती ईश्वराने दिली आहे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो तिच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
प्रयत्न नेहमी गुपचूप करावे, कारण लोकांना नेहमी तुमच्या मागे लागलेले असतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. स्वामी सांगतात, साथ देणारे आयुष्यात खूप असतात, पण अशा लोकांकडे लक्ष न देता पुढे चला. प्रॉब्लेम हे येत राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्त्वाचं असतं. आयुष्यात विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांचा लखपट चांगला आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असणे जगाला तुमची खच्चीकरण करण्यासाठी लढायला तयार करते. आता बऱ्याच लोकांना वाटतं की स्वामींवर आपली श्रद्धा असल्यावरच ते आपल्याला साथ देतील. असं नाही. तुमची जर स्वामी नाम घेत असाल आणि फक्त स्वामींचे नामच घेत असाल, त्यांच्या मठात जात नसाल, दर्शन घेत नसाल, तरीही स्वामी तुम्हाला साथ देतील. आपल्या भक्तांच्या आयुष्यात कायम उभे असणारे स्वामी आहेत. त्यांना कधीही टाळू नका. तुम्हाला दुर्लक्ष करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी तुमची साथ कायम देतात. आयुष्यात बऱ्याचदा अशी वळणे येतात जे आपल्याला मागे ओढतात. त्यांकडे लक्ष न देता कार्य करत राहणे आपल्यासाठी कायम गरजेचे असते. ज्या व्यक्तीची वृत्ती, वागणूक आणि आपण समजू शकत नाही, अशा व्यक्तीपासून थोडंसं का होईना अंतर कधी पण असलेलं पर्यायी असतं. लक्षात ठेवा, कोण कधी तुम्हाला कसा धोका देईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आयुष्यात योग्य दिशेला केलेले प्रयत्न आपल्याला यशस्वी नक्की बनवतात. स्वतःला नेहमी सांगा, संकटांना घाबरल्याने काही होणार नाही. त्यांचा सामना करून पुढे गेल्याने आपल्याला यश मिळतं आणि ते आपल्याला कायम साथ देतात. लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता, कमतरता दोन्हीही असतात. फरक इतका असतो, जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट बनतो. आपल्या विरुद्ध कष्ट करणाऱ्या लोकांकडे नेहमी लक्षात द्या आणि त्यांचे कष्ट बघून तुम्हीसुद्धा कष्टाला सुरुवात करा. चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधी ठेच लागू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे स्वरूप धारदार आणि शस्त्रासारखे होते. त्याचप्रकारे एखादा चांगला व्यक्ती असेल आणि त्याची तुम्ही पूर्णपणे इच्छाशक्ती किंवा स्वभाव पाहण्यासाठी त्याचे जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हालाही कळणार नाही, पण तुमच्या आयुष्यात तो कायमचा दूर होईल आणि तुम्हाला त्याचे बोलणे हे धारदार शस्त्रासारखे वाटू लागेल. आपल्याला कळणार नाही अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात येतात, त्याकडे लक्ष द्या. आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी असतील ना, त्या नेहमी करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात 3 ते 4 गोष्टी असतात, त्या फार महत्त्वाच्या असतात. त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्वामी नेहमी सांगतात, म्हणतात, मी कायम तुमच्या आयुष्यात आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वतःवर असलेली श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवणार. स्वतःला मात्र सांगा की तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही कधी थकलेले नाही, कधी हरलेले नाही. आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आपला विश्वासच आपल्याला यशस्वी बनवतो आणि हा विश्वासच तर आहे जो आपल्याला पुढे नेतो. नात्यामध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं, कारण तेव्हा माहिती पडतं समोरचा आपला किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. स्वामी सांगतात, आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरतो. ज्याला साथ द्यायची तो देतो आणि ज्याला सोडायची आहे तो सोडून देतो. म्हणून जो तुमची किंमत करतो ना, त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुम्ही काहीही किंमत नाही, त्या व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. कोणी साथ देईल, कोणी साथ देणार नाही, याकडे कधीही लक्ष न देता प्रयत्न करा. हे प्रयत्न तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्यात चुका प्रत्येकाकडून होतात. त्या चुकांचा सामना करावा लागतो, कारण प्रत्येक गोष्टीचे, व्यक्तीचे काही गोष्टी असतात ज्या त्याला नेहमी मागे ओढतात. हा त्या व्यक्तीचा एक छंद असू शकतो की त्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, पण काही लोक असतात जे चांगलं करणाऱ्याला नेहमी मागे ओढतात. सोडून जा. तुम्हाला त्रास देतात, दुर्लक्ष करा.
ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाईट वाटते. लोकांचं काय, लोक तर प्रत्येकाला नावे ठेवतात. पोसाड महाराणावर जेव्हा गुलमोहर एकटा फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. स्वतःच्या प्रयत्नात एवढे व्यस्त ठेवा की तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी कामीचे असतात. ते प्रयत्नच असतात जे प्रत्येक गोष्ट शक्य करतील. आयुष्यात संकटे आहेत तर घाबरता कशाला? मेहनत करा, जिद्दीने पुढे जा, कारण स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आयुष्यात वाईट वेळेला त्यांनी साथ तुमची दिली आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. न टाळता विश्वास ठेवा, कारण तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सामना करावा लागतो. जिद्दीने सामना केला तर प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात वाईट काळ कुणाला आलेला नाही, प्रत्येकाला आला. ज्याने त्याचा सामना केला तो पुढे गेले आणि जो त्यांना घाबरतो तो मागे राहतो. विश्वास तर ठेवून बघा, बाकी सर्व चांगलं होतं. स्वामी नेहमी म्हणतात, संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वतःला नेहमी त्या गोष्टीबद्दल तत्पर ठेवा आणि मेहनत करा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी मदत मिळते. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. आपण विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी फार कामीचे ठरतात. त्यामुळे प्रयत्नांकडे लक्ष द्या. त्या सबबी बनतात आणि या सबबीच आपल्याला आयुष्यात पुढे नेतात. आपण बऱ्याचदा अशा गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो, ज्या गोष्टीबद्दल चिंता किंवा काळजी एवढी करायची कधी गरजच नव्हती. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात. आपलं काम आहे तर त्या संकटांचा सामना करणं आणि आयुष्यात पुढे जात राहणं, कारण आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कोणी हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील तुम्हाला कोणी कदर करत नसेल तर त्यात त्यांची चूक आहे, तुमचा दोष नाही. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही प्रगती करत आहात. आयुष्याच्या वाटेवर पुढे जात आहात. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी ठरवत आहेत आणि पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात संकटे आली तर घाबरायचं नसते, त्यांचा सामना करून पुढे जायचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वामी सांगतात, फक्त संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण ही संकटेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला हे साथ देतात. आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या असतात. स्वतःला सर्व काही तुम्हाला मिळवायचे असेल तर काम करणे गरजेचे आहे. कामाशिवाय नाव नाही आणि नामाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. आयुष्यात जर यशस्वी ठरायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आपण बऱ्याचदा मेहनत करतो, त्यात घाबरतो. न घाबरता जर प्रयत्न केले तर प्रत्येक वेळी ती मेहनत यशस्वी ठरते. स्वामी सांगतात, आज जर ज्या गोष्टीचा जास्त विचार कराल ना, ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत तुम्हाला नक्की करावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण तुम्ही स्वतःचा विश्वास आणि प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. स्वामी सांगतात, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त सामना करून पुढे जाण्याची जिद्द तुमच्या मनात लागते. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर नेहमी संकटांचा सामना करूनच जावं लागेल, कारण तेच तुम्हाला साथ देतील, वाईट काळात मार्गदर्शन देतील आणि पुढे जाण्यासाठी रस्ता दाखवत असतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतील आणि कालसुद्धा त्यांनी आपली प्रत्येक गोष्ट पूर्ण केली. आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी असतात ना, त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. मेहनतीने प्रत्येक गोष्ट शक्य होते. मेहनत करायला शिका, कारण ही मेहनत आपल्याला नेहमी आयुष्यात अशा वेगळ्या दिशेला नेते जिथे कोणीही तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न जरी केला
तरी ते ओढू शकत नाहीत. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांबरोबर करू नका, कारण लोकसुद्धा तसे केले तेव्हा आपल्यालाच दुःख होईल. पैसे लावायचे तर स्वतःला लावा, कारण आयुष्यात स्वतःला मिळालेली किंमत दुसरा कोणीही मिळवून देऊ शकत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करा आणि पुढे जा. जी व्यक्ती स्वतःचा विश्वास ठेवून प्रयत्न करते ना, तिला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवर असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतोय आणि आपल्याला कायम नेतोय. स्वामी म्हणतात, प्रत्येक वळणावर तुमच्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःवर असलेला विश्वास हा नेहमी आपल्याला यशस्वी ठरवतो. फक्त तो विश्वास स्वतःवर आहे की नाही याकडे लक्ष ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी देणार, कायम तुम्हाला मार्गदर्शन मी केलेलं आहे आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्नांना यशसुद्धा मी देणार. स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे नेईल. हा विश्वासच तुम्हाला यशस्वी बनवेल. कायम विश्वास ठेवा की तुम्ही काहीही करू शकता, कारण विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेसा असतो. स्वामी म्हणतात, स्वतःवर असलेला विश्वासच तुम्हाला यशस्वी करेल. त्यामुळे विश्वासाकडे बघा आणि तुमचा विश्वास काय आहे त्याकडे बघून प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असणार, फक्त त्या संकटांचा सामना करा. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. प्रत्येक वाईट काळात स्वामी नेहमी आपल्याला साथ देतात आणि नेहमी मार्गदर्शन करतात. आपण न घाबरता, न डगमगता, न चिंता करता काम करत राहावे. आपले आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्तीसोबत विश्वास ठेवावा, कारण ते कधीही आपल्याला एकटे सोडत नाहीत. आज मी तुम्हाला सांगते, तुम्ही आता प्रगतीच्या वाटेवर दुहेरी वेगाने चालायला लागणार आहात. आजपासून मी स्वतः तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. माझ्या लेकरा, तुझे शत्रू आता तुझ्यापुढे थरथर कापणार. हळूहळू ते तुझ्या जवळ यायला लागतील आणि क्षमा मागायला सुरुवात करतील. माझ्या लेकरा, त्यांच्या पापाचा घडा भरून गेला आहे. माझ्या लेकरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझा एक मंत्र सदैव मनात ठेव. जेव्हा कधी संकट येईल तेव्हा तो मंत्र 108 वेळा मनात म्हण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझं दुःख दूर करा. या मंत्राचा 108 वेळा शुद्ध मनाने जप केलात तर स्वामी माऊली तुमच्यावर कृपा करतील आणि दुःखांचा अंत करतील. मला माहिती आहे, संकट तुला पोखरत आहे. मी इतके संदेश पाठवले, इतके संकेत दिले, तरी तुझं दुःख संपत नाही आहे आणि तू विचार करतोयस आता सगळं सोडून द्यावं. हे सगळं व्यर्थ आहे, ते लोक काहीच करीत नाहीत आणि तू म्हणतोस आता उशीर झाला, आता काहीच होणार नाही, हेच माझं नशीब असेल. पण माझ्या लेकरा, एकदा विचार कर, तुझं स्वतःचं मूल जर एखाद्या वर्गात नापास झालं तर तू त्याला म्हणशील का, बास आता शिकायचं नाही, घरीच बस, तू काहीच करू शकत नाहीस, असं तू कधी सांगशील का? नाही ना, कारण तुझ्या लेकरात काहीतरी विशेष आहे हे तू जाणतोस. तुला स्वतःवर तितका विश्वास का नाही आहे? एखाद्या प्रसंगात तू हताश वाटतो आहेस का? किंवा एखाद्या गोष्टीत तू अपयशी ठरत आहेस? मग असं वाटतं का की आयुष्यात संपलं आहे? पुढच्या वेळी जेव्हा असं वाटेल तेव्हा स्वतःला एका लहान बाळासारखं समज आणि स्वतःला सांग, काय झालं जर गणित येत नसेल तर दुसरं काहीतरी शिकता येईल. मी दुसरं काहीतरी करू शकतो. मी तुझ्यासाठी कितीतरी रस्ते तयार ठेवलेत. मी आधीच सांगितलं आहे तुला, आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्या मार्गावरून तुला चालावंच लागेल. तुला माझ्याकडे यावंच लागेल. सगळं मी आधीच लिहून ठेवलं आहे. मी इथेच तुझी वाट पाहतोय. तुला त्या किनाऱ्यावर यायचं आहे. हे सुद्धा तू करू शकत नाहीस का? त्या मार्गावर काटे असतील, पण तू फक्त तेच पाहतोस. माझ्या लेकरा, तू आता तुझ्या सुवर्ण काळात प्रवेश करतो आहेस. आनंदाचा सण सुरू होतोय. तो तुझ्यासाठी आनंदाचा खजिनाच घेऊन येतोय. माझ्या लेकरा, जर तुला वाटत असेल की तुझे चांगले दिवस संपले तर हे तुझं सर्वात मोठा भ्रम आहे, कारण अजून तुझा सर्वोत्तम काळ आलाच नाही आहे. जोपर्यंत तो येत नाही
तोपर्यंत तुला कसं कळणार की तुझं चांगली वेळ संपली? उत्तर दे, कारण तुझा सर्वोत्तम काळ अजून बाकी आहे. देवाने तुला एक अनमोल जीवन दिलंय, म्हणून कायम त्या परमेश्वराचे आभार मानत जा. या जीवनात तुला काही महान कार्य करायचे आहे. हे कार्य खास तुझ्यासाठी विणून ठेवलेलं आहे. होय माझ्या लेकरांनो, जीवनाचं खरं सार म्हणजे काळानुसार पुढे जात राहणं. तू जी काही प्रार्थना केलीस त्या सर्व स्वीकारल्या गेल्यात. आता तू यशाच्या अगदी जवळ पोहोचणार आहेस. जगात काहीही घडलं तरी, कोणतीही अडचण आली तरी कधीही हार मानू नकोस. माझ्या लेकरा, मी तुझ्यासाठी एक सुंदर योजना आखली आहे, ज्याबद्दल मी तुला आत्ता सांगू शकत नाही, कारण मी नियमांनी बांधलेलो आहे. पण एवढं नक्की सांगू शकतो, तू तुझ्याविषयी जितका विचार केला आहे त्यापेक्षा खूप अधिक मी विचार केला आहे. हे सगळं तुला तेव्हाच दिसेल जेव्हा तू सकारात्मक विचारांसह कृती करशील. जीवनात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. फक्त माझ्यावरचा विश्वास मजबूत ठेव आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात. माझ्या लेकरा, हे सगळं तुझ्यासोबत लवकरच घडणार आहे. तुला आत्तापासूनच यासाठी सज्ज व्हायचं आहे. हे सगळं माझं तुझ्यासाठीच आहे. माझ्या लेकरा, जर हे सगळं आधीच घडत असेल तर आता थांब, कारण माझ्या लेकरा, तू जेव्हापासून वाट पाहतो आहेस ते आता पूर्ण होणार आहे. तू जे माझ्याकडे मागितलं होतंस ते आता तुला मिळणार आहे. जर तू या जगाचा असतास तर हे जग तुला आपलंसं मानलं असतं, पण आता तू या जगाचा नाहीस. त्यामुळे तुला त्रास देणाऱ्या वाईट गोष्टींपासून घाबरू नकोस. स्वामी माऊली देखील त्यांच्याकडे बघतोय. देवाने तुला इतक्या वेळा वाचवलंय की तू मोजूही शकणार नाहीस. किती वेळा देवाने तुला संकटातून वाचवलं याची तुला कल्पनाही नसेल. मी फक्त कल्पना करू शकतो की किती वेळा तू वाचला आहेस आणि तुला त्याची जाणीवही झाली नाही. देवा, तुझे मनापासून आभार मानतो, कारण तू प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होतास, जेव्हा मला ते माहितीही नव्हतं. माझ्या लेकरा, तू तुझ्या आयुष्यात खूप काही केलं आहेस. जर लोकांना त्याचं निम्म जरी कळालं असतं तरी त्यांनी तुला देव माणूस मानलं असतं. तू नेहमी इतरांच्या सोयीसाठी, सुखासाठी उभा राहिलास. सगळ्यांना संकटाच्या काळात प्रेम दिलंस. फक्त एकच अपेक्षा ठेवलीस, प्रामाणिकपणा आणि निष्ठा. पण तुझ्या या प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या हृदयामुळे तुला अनेकदा वेदना सहन कराव्या लागल्या. तू इतरांसाठी तुझं घर उघडलंस, त्यांची जबाबदारीही घेतलीस, तरीही तू मला नम्रतेने वंदन करत राहिलास. माझ्या लेकरा, तुझ्या वेदना मला माहीत आहेत. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही, ना तुला कधी दूर करणार. तुझं आयुष्य अर्ध्यावर थांबलेलं नाही. तू पुढे जातो आहेस. यावर्षी माझ्या हातून तुझ्या कुटुंबावर प्रचंड कृपा होणार आहे. जर तुला स्वामी माऊलींवर प्रेम असेल तर या चॅनल सबस्क्राईब कर. स्वामी तुला आज 4 गोष्टी लक्षात ठेवायला सांगत आहेत. तुला याची गरज आहे. तुला पैसा, शांतता आणि समाधानाची गरज आहे. ते येत आहे. मी तुझ्यासाठी मार्ग उघडणार आहे. फक्त माझ्या योग्य वेळेवर विश्वास ठेव. प्रत्येक ऋतूमध्ये देवाची कृपा असते. किती वेळा देवाने तुला पुन्हा उभं केलं आहे. स्वामी म्हणत आहेत, मी तुझं नकारात्मक चक्र तोडतोय. तू आता एका नव्या हंगामात प्रवेश करतो आहेस. स्वातंत्र्याचा, समृद्धीचा आणि शांतीचा, जो तुला हक्काचं बळ आणि आधार देईल. जर कधी उदास वाटलं तर स्वामींना साकडं घाल, कारण देव तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे. तो तुझ्या दुःखांपेक्षा, तुझ्या चिंता आणि अडचणींपेक्षा मोठा आहे. येणारा आठवडा तुझ्यासाठी भरपूर आनंद, आनंददायक आठवणी, सुंदर नाती आणि असामान्य यश घेऊन येतो आहे. फक्त तुझ्या चिंता आणि अडचणी त्यांच्या चरणी अर्पण कर. स्वामी माऊलींनी तुला आजारातून मुक्त केलं आहे. तुझ्यात अशी शक्ती होती जिची तुला कल्पनाही नव्हती. त्यांनी तुला संकटातून बाहेर काढलं. हो, ते दुःखद होतं, पण तरीही तू मनात शांत होता आणि पुढे जाऊ शकलास. तेच तुला कायदेशीर लढाईतही मार्गदर्शन करत आहेत. जे तुला अशक्य वाटत होतं, एक दिवस ते तुझ्या हाती आलं. दुसरीकडे तू आता पूर्वीपेक्षा अधिक संपूर्ण आणि मजबूत आहेस. मी तुला थोडं प्रोत्साहन देऊ का?
जिथे देवाने तुला आधी सावरलं तिथेच तो आता तुला उंच नेणार. तुझ्यासमोर काहीही असो, ते अशक्य वाटत असलं तरी तुला एकटं तोंड द्यायची गरज नाही, कारण आता तुझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आता कमेंटमध्ये टाईप कर, स्वामी माझ्यासोबत आहेत. जीवनात जे काही घडतं ते सर्व दैवी शक्तीच्या नियोजनानुसार घडतं. आणि एकदा का तू त्या शक्तीवर विश्वास ठेवला की तुला समजेल, नियंत्रण सोडणं हाच खरा मार्ग आहे. माझ्या लेकरा ऐक, आज मी तुझ्याशी मनापासून बोलतो आहे. किती वेळा तुझं माझ्यावर संकट आलं आणि तू वाट बघत होतास मदतीची, पण त्या क्षणी मीच होतो. श्री स्वामी समर्थ. माझ्या अपार कृपेने मी तुला त्या संकटातून सुरक्षित बाहेर काढलं. माझ्या लेकरा, तुला कळलं की नाही, पण माझा हात नेहमी तुझ्या पाठीशी होता. आता एकदा डोळे मीट आणि आठव, किती वेळा तू खचून गेलास, पण तरीही एखादं अदृश्य बळ तुला उभं करत गेलं. ते बळ मीच होतो. श्री स्वामी समर्थ. तू तुझ्या जीवनात खूप काही सहन केलं आहेस. तुझं प्रेम, तुझी काळजी, तुझं निस्वार्थीपण, तू इतरांसाठी झिजलास, त्यांच्या वेदना आपल्यावर घेतल्यास. तरीही तुला अनेकदा दुखावलं गेलं, फसवण्यात आलं, पण तू अजूनही श्रद्धेने माझं नाम घेतोस. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या लेकरा, आज मी तुला सांगतो, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुझं आयुष्य अर्ध्यावर नाही थांबलं. तू आता यशाच्या दिशेने पाऊल टाकतो आहेस. यावर्षी माझ्या कृपेचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे. तुझं घर, तुझं मन, तुझं नशीब सगळं फुलणार आहे. माझ्या लेकरा, जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर एकदा जोरात बोल, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, 4 गोष्टी मनात ठेवा. 1. संकट येत असतील तर माझं नामस्मरण कर. 2. दुःख वाटत असेल तर माझ्याशी मनात गप्पा मार. 3. थकवा आला असेल तर माझ्या चरणांवर डोकं ठेव. 4. जर सगळं संपल्यासारखं वाटत असेल तर लक्षात ठेव, स्वामी असतात तिथे कधीच हार नसते. मी तुझ्यासाठी मार्ग तयार केला आहे, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. जगातले सगळे दरवाजे बंद झाले तरी माझं दार नेहमी उघडं असतं. माझ्या लेकरा, तुझी परीक्षा आता संपत आली आहे. तू आता नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा आहेस. मी तुला पाहतो आहे आणि माझ्या आशीर्वादाचा झरा तुझ्यावर वाहतो आहे, हे आठव. प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे, प्रत्येक प्रार्थना मी ऐकली आहे आणि आता प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त एकच गोष्ट कर, मन घट्ट ठेव, विश्वास मजबूत ठेव आणि माझं नाव ओठांवर ठेव. स्वामी समर्थ महाराज तुझ्यासोबत आहेत. सगळं ठीक होईल, अगदी सगळं. माझ्या लेकरा, आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात खऱ्या चमत्कारांची. माझं बोलणं फक्त शब्द नाही, ही भविष्यवाणी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची भविष्यवाणी तू पाहशील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्याच लोकांच्या नजरा तुला शोधू लागतील. ज्यांनी तुला नाकारलं तेच तुला मान द्यायला लागतील. तुझ्या नशिबाच्या पानांवर आता माझ्या कृपेने नवा अध्याय सुरू होतो आहे. माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण हे लक्षात ठेव, जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं राहतं तेव्हा श्री स्वामी समर्थ तुझ्यासोबत चालायला सुरुवात करतात. तू थांबू नकोस, अगदी एका क्षणासाठीही नाही. तू चालत राहा. मी तुझ्या पावलांखाली काटे आले तरी त्यांना फुलात बदलतो. तुझं जीवन आता अंधारातून प्रकाशाकडे जात आहे. संध्याकाळी सूर्य मावळतो हे खरे, पण पहाटे तो पुन्हा उगवतो आणि तसंच तुझं आयुष्य आहे. आता तुझा नवीन सूर्योदय जवळ आला आहे. माझ्या लेकरा, तुला किती वेळा वाटलं की बस झालं, आता नाही झेपत, पण तरीही एक अदृश्य शक्ती तुझ्यातून तुला पुढे नेत होती. ती शक्ती मीच होतो. श्री स्वामी समर्थ. तुला जे हवं आहे ते मी देणारच आहे, पण त्यासाठी तुला एकच करावं लागेल, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. नाही म्हणताना श्री स्वामी समर्थ हे नाव ओठांवर घेत राहा. या नावात अशी शक्ती आहे जी अंधाराला भेदून प्रकाश घेऊन येते. या नावात असा आशीर्वाद आहे की ते अश्रूंना आनंदात बदलतं. माझ्या लेकरा, मी तुला एका सुंदर मार्गावर चालवणार आहे.
जिथे तुला साक्षात माझी अनुभूती येईल, तुझ्या घरात आनंदाची नांदी होईल, तुझ्या मनात शांतीचा वास होईल आणि तुझ्या जीवनात माझा आशीर्वाद कायमचा विसावेल. हे लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. फक्त तू पुढे ये आणि म्हण, स्वामी आता सगळं तुला अर्पण केलं. आणि त्या क्षणी जीवन बदलेल, नशीब बदलेल आणि काळही तुझ्या बाजूने वळेल. माझ्या लेकरा, आता वेळ आली आहे उगमाची. तुझ्या मनातली सगळी धास्ती, शंका आणि घाबरटपणा सगळं विसर आणि माझ्यावर विसंबून चालायला सुरुवात कर. मी तुझ्या पाठीशी आहे. तुला जो स्वप्नातलं आयुष्य वाटतं ते आता प्रत्यक्षात घडणार आहे. फक्त एक अट, विश्वास माझ्या लेकरा. दररोज उठल्यावर फक्त एवढंच म्हण, स्वामी आज तुझ्यावर सोपवलं सगळं. आणि बघ, ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या स्वामी समर्थ शक्य करून दाखवतात. जग कितीही वळण घेऊ दे, तुला वाचवण्यासाठी मी स्वतः येईल. कारण तू माझा आहेस. तुझी प्रगती म्हणजे माझं समाधान आहे. स्वप्न मोठं बघ, मी आहेच ना साथ द्यायला. आता वेळ आली आहे तुला जे हक्काचं आहे ते मिळवायची. स्वामी समर्थ महाराज तुला आशीर्वाद देत आहेत. कोणताही धर्म म्हणजे निष्क्रिय राहणं नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करत नाही आणि फक्त सोफ्यावर बसून राहता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनाला जसं आहे तसं स्वीकारता. तुम्ही गोष्टी जबरदस्तीने घडवायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहण्यापेक्षा त्याच्यासोबत जाऊ लागता. तुम्ही प्रत्येक क्षणात जागरूकतेने जगू लागता. कारण तुम्हाला जाणवतं की सर्व काही एकमेकांशी जोडलेलं आहे. काही गोष्टी अजूनही वाईट वाटत असतील, पण भविष्यात कळेल की त्या वाईट काळांनी तुम्हाला मजबूत बनवलं आणि त्या काळांनी तुम्हाला जीवनातील दैवी वेळेवर विश्वास ठेवायला शिकवलं. तुमचे दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्राचीन धर्मशास्त्र सांगतात की आपण सर्व त्यांच्याच प्रतिमेतून निर्माण झालो आहोत. जसं आईवडिलांनी आपलं शरीर दिलं तसं श्री स्वामींनी आपला आत्मा दिला, म्हणून त्यांना आत्म्यांचा पिता म्हणतात. ही एक कुटुंब सदृश्य नातं आहे. जेव्हा गरज भासते तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ शकता. माझ्या लेकरा, मी तुझं सगळं दुःख, सगळ्या वेदना स्वतःवर घेतलं आहे. तू दुखावण्याआधीच ते माझ्यावर होतं. तुझी सारी लज्जा, सारा अपमान सगळं मी घेतलं. माझ्या वडिलांशी तुझं नातं पुन्हा प्रेमानं जोडण्यासाठी हे मी संपूर्ण मानवजातीसाठी केलं. आणि म्हणूनच माझ्या वडिलांनी मला उंच केलं, सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठेवलं. यासाठीच मी आलो आहे. जर तुम्ही विश्वास ठेवता तर लिहा, ओम नमः श्री स्वामी समर्थाय. कधीही हार मानू नका. कारण योग्य वेळी जर तुम्ही हार मानली नाही तर तुमच्यावर कृपेची मोठी लाट येईल. तुमचं यश अगदी जवळ आहे. जिज्ञासा असलेल्यांना शिक्षण आणि ज्ञान मिळते. आत्मज्ञानाच्या तलवारीने अंतःकरणातून अज्ञानाच्या शंका दूर करा. उठा, शिस्तबद्ध राहा. जो जन्माला येईल त्याचा मृत्यूही निश्चित आहे. मेलेल्यांचा जसा जन्म झाला त्याचप्रमाणे ज्यांना बदलता येत नाही त्यांच्यासाठी शोक करू नका. चांगली कामे करूनही लोक फक्त तुझी वाईट कामे लक्षात ठेवतील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. सत्य कधीही असा दावा करत नाही की मी सत्य आहे, परंतु असत्य नेहमी दावा करते की मी एकटाच सत्य आहे. चुका शोधण्यात काहीच गैर नाही. तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. चांगल्या हेतूने केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. जे कोणाला दुखावत नाही आणि जे कोणाला त्रास देत नाही, जे सुख दुःख आणि भय आणि चिंता यामध्ये शक्य आहे, ते मला खूप प्रिय आहे. तुम्ही स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते कधीच कामी येत नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते कधी तुटत नाही. वाईट प्रसंगी देवाची आठवण सगळ्यांनाच असते, पण चांगल्या काळातही देवाची आठवण ठेवणारे लोक फार कमी असतात. स्वार्थीपणा आरोग्यासाठी चांगला नाही, कारण जगात स्वार्थाची कमतरता नाही. काही वेगळं केलं तर प्रसिद्ध होईल. बघा, इतरांना मदत केल्याने तुम्हाला आनंदही मिळेल आणि प्रसिद्धीही मिळेल. भागवत गीता म्हणते की माझा नफा, माझा पैसा, माझा स्वतःचा विचार करून प्रत्येकाला त्रास होत असतो. तुम्ही श्वास घेण्याचाही विचार करता का? जर आत्मा स्वार्थी झाला तर तो तुमचे शरीर सोडून दुसऱ्या आणि चांगल्या शरीरात प्रवेश करेल. म्हणून
स्वार्थ सोडून मनाचा विस्तार करा आणि इतरांना मदत करा, करण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मा नेहमी आनंदी राहील आणि सुखी आत्म्यापेक्षा जगात दुसरे काहीही नाही. तुम्ही एखाद्याला मदत करून विसरू शकता, पण ज्याला तुमची मदत मिळेल तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. तो तुमच्याकडून कायमचा पराभूत होणार नाही. हा जगाचा नियम आहे. मैत्रीच्या नावाखाली चांगले काम करा. गरजूंना मदत केल्यावर तुम्हाला एक विचित्र आनंद वाटला असेल. जे काही घडले ते चांगल्यासाठी घडले. जे घडते आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. जे होईल ते चांगलेच होईल. भविष्याची काळजी करू नका. वर्तमानात जगा. टीकेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण ध्येय गाठताच टीकाकारांचे मत बदलते. जे सहज साध्य होते त्याला किंमत नसते. अनेकदा वेळ गमावल्यावर व्यक्ती आणि नात्याची किंमत कळते. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे. दुसऱ्याचे काम चोखपणे करण्यापेक्षा तुमचे स्वतःचे काम चोखपणे करणे चांगले आहे. जरी ते अपूर्ण राहिले तरी चालेल. त्या दिवशी आपल्या सर्व समस्या संपतील. ज्या दिवशी आपली सर्व कामे भगवंताच्या इच्छेनुसार होतात याची खात्री होईल. एखादी व्यक्ती खूप आनंदी असताना किंवा खूप दुःखी असताना निर्णय घेऊ नये, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाही. काही लोक त्यांच्या हक्कांसाठी लढतात पण कर्तव्य विसरतात. सुखाच्या शोधात बाहेरच्या जगात भटकत राहणे हेच दुःखाचे मूळ आहे. जर देव तुम्हाला जास्त वेळ थांबवायला लावत असेल तर तयार राहा. तुम्ही जे मागितले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त तो तुम्हाला देणार आहे. तुमचे मन परमेश्वराशी जोडा. जिथे परमेश्वर जातो तिथे मन जाते, आणि जिथे मन जाते तिथे परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो. अडचणी फक्त चांगल्या लोकांनाच येतात, कारण फक्त त्या लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने हँडल करण्याची ताकद असते. जर देवाने तुम्हाला दुःखात आणले असेल तर तो नक्कीच तुम्हाला दुःखाच्या पलीकडे नेईल. जे हृदयातून देता येते ते हाताने देता येत नाही, आणि जे मनातून सांगितले जाते ते शब्दाने सांगता येत नाही. काळ आणि नशीब दोन्ही बदलणारे असतात. या गोष्टींचा कधीही अभिमान बाळगू नये. शांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे, जी तुम्हाला फक्त भगवंताच्या भक्तीनेच मिळते. माणसाची माणुसकी त्याच क्षणी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो. जेव्हा शांततेचे सर्व मार्ग बंद होतात आणि त्याला न्याय मिळत नाही, तेव्हा तो युद्ध सुरू करतो. खरे तर संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो. जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन कठीण वाटते. नाहीतर कितीही बिघडलं तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान भागवण्याकरता आग विझवते, जे सुखदुःखाचे कारण बनते. त्या सुखाचा त्याग करावा. आई आणि वडील हे जगातील एकमेव लोक आहेत ज्यांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा अधिक यशस्वी व्हावे असे वाटते. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतही बदलते. स्वतःच्या चुकांसाठी लढणारी व्यक्ती त्याला कोणीही हरवू शकत नाही. ज्याच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या माणसाची विचारसरणी सदैव अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. कोणालाही काही देऊन अहंकार बाळगू नका. तुम्ही काय देत आहात हे कोणाला ठाऊक आहे की हे मागील जन्माचे ऋण कर्ज फेडत आहेत. गोड खोटे बोलण्यापेक्षा ते चांगले कटू सत्य सांगून टाका. याने तुम्हाला खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र नसतील. ते वाईट कर्म करायला तयार नसतात. बाळा, किती दिवस तुम्ही असे नेहमी इतरांचाच विचार करत बसणार आहात? नेहमी स्वतःआधी इतरांसाठीच प्रार्थना तुम्ही करत राहणार आहात. इतरांच्या हितासाठी इतरांचे दुःख, त्यांना होणारा त्रास तुम्हाला पाहवत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत इतरांसोबत किती झगडणार आहात. पण ज्या व्यक्तीच्या काळजीपोटी तुम्ही इतरांशी झगडता त्या लोकांना तुमच्या काळजीची, तुमच्या मायेची किंमत आहे का, हे पहिले पहा. उलट ज्यांच्या काळजीसाठी तुम्ही सर्वांसोबत वैर पत्करत आहात तेच लोक तुम्हालाच उलट दोष देत आहेत, या गोष्टीकडे लक्ष द्या. बाळा, आजपर्यंत तुमचे आयुष्य हे नेहमी इतरांसाठीच तुम्ही वाया घालवले आहे. सर्व जगात तुम्ही वैर पत्करले आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला नेहमी फक्त अपमानच मिळालेला आहे. तुम्हालाच नेहमी दोषी ठरवले गेलेले आहे. तुमच्यावर सर्वजण हसले, तुमचाच खेळ मांडला गेला. बाळा, आता तरी जागे व्हा. या लोकांसाठी लढणे, या लोकांसाठी जगणे, त्यांच्या सुखदुःखाचा विचार करणे सोडून द्या. आता स्वार्थी बना.
आता तुमच्या स्वतःला महत्त्व द्या. आजपर्यंत इतरांना तुम्ही खूप महत्त्व देत राहिलेले आहात, स्वतःकडे नेहमी दुर्लक्ष केले. आज तुमची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुमच्या या अतिप्रेमामुळेच झालेली आहे, हे लक्षात ठेवा. ज्या लोकांना तुमच्या काळजीची, तुमच्या प्रेमाची तीळ मात्रही किंमत नाही, अशा लोकांसाठी जगणे पहिल्यांदा सोडा. स्वार्थी बना. आता स्वतःसाठी जगा, स्वतःवर काम करा, स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्या. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करा आणि दिवसाची रात्र करा. तुमचा सर्व वेळ फक्त तुमच्या स्वतःवर खर्च करा. जोपर्यंत तुम्ही इतरांच्या भल्याचा, इतरांचा विचार करणे सोडून देणार नाही, तोपर्यंत तुम्ही नेहमी सर्वांपेक्षा मागेच राहणार. नेहमी तुम्ही दुःखीच राहणार. नेहमी तुमच्या वाट्याला फक्त अपमान, फक्त दोष येणार, हे लक्षात ठेवा. बाळा, कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस. आम्ही जाणतो की तुम्ही खूप साधे आहात, खूप भावनिक आहात. तुमच्या लोकांवर तुमचे खूप प्रेम आहे. त्यांना होणारा त्रास हा तुम्हाला पाहवत नाही आणि या प्रेमापोटीच, त्यांच्या काळजीपोटीच तुमच्या हातून या सर्व गोष्टी घडत आहेत. पण बाळा, इतकेही निस्वार्थी राहून या कलियुगात चालत नाही. हे कलियुग स्वार्थी माणसांनी भरलेले आहे. इथे जो काळजी करतो त्यालाच दोषी ठरवले जाते, हे लक्षात ठेवा. आजपर्यंत तुमच्या जीवनाची किती वर्षे तुम्ही नेहमी इतरांच्याच भल्यासाठी, त्यांच्या काळजीसाठी तुम्ही तुमची इतकी सारी वर्षे वेचलेली आहेत. पण तुमच्या हाती फक्त दोषच आला. तुम्हालाच अपराधी ठरवले गेले. आणि ज्या लोकांमुळे तुमच्या प्रिय व्यक्तींना त्रास होत होता, त्याच त्रास देणाऱ्या व्यक्तींना तुमचे प्रिय व्यक्ती हे जवळ करतात, त्यांना मानतात आणि तुम्हाला दोष देतात. यालाच कलियुग म्हणतात, हे लक्षात ठेवा. बाळा, आजपर्यंत जी चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करत आलेला आहात, ती चूक करणे पहिले तुम्ही सोडून द्या. कोणीच तुमचे नाही, हे लक्षात ठेवा. इथे पैसा, पद, प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे. ज्यांच्याजवळ पैसा असतो, मग ती व्यक्ती कितीही कपटी का असेना, वाईट का असेना, तिचाच सन्मान केला जातो, तिचाच आदर केला जातो, हे विसरू नका. त्यामुळे तू देखील आता स्वार्थी बन. सर्वांचा विचार करणे सोडून दे. कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस. बाकीच्या लोकांना जरी तुझ्या चांगुलपणाकडे, तुझ्या नीतीकडे दुर्लक्ष केलेले असले, तरी तुझी ही आई सर्व काही पाहत आहे. तुझ्या मनात कोणतीच खोट नव्हती. पूर्ण निस्वार्थी मनाने तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडत आलेले आहात, हे आम्ही पाहत आहोत. पण बाळा, आता स्वतःकडे लक्ष दे, कारण तुझा होत असलेला सारखा सारखा अपमान आम्हाला पाहवत नाही. जेव्हा माझे बाळ दुःखी होते, तेव्हा आम्ही देखील दुःखी होत असतो. आता तुला स्वतःसाठी जगायचे आहे. तुला खूप मोठे बनायचे आहे. जोपर्यंत तू आता स्वार्थी बनणार नाहीस, या मायेच्या जाळ्यांपासून मनाने लांब जाणार नाहीस, तोपर्यंत तुम्ही खूप मोठे कसे काय बनणार, स्वतःचे अस्तित्व कसे काय बनवणार? बाळा, तू तुझ्या या आईच्या या मतांशी जर खरंच मनापासून सहमत असशील, तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, जेव्हा तुम्ही स्वतःचे मोठे नाव कमवाल, जेव्हा तुम्ही पैसे कमवाल, तेव्हा जे लोक तुम्हाला नावे ठेवत होते, तुम्हाला दोष देत होते, तेच लोक तुमच्या पायाशी येतील. जेव्हा तुम्ही इतरांकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे लक्ष द्यायला चालू कराल, तेव्हाच तुमच्याकडे इतर जण लक्ष द्यायला लागतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता तुझ्या जीवनाची इतकी मोठी वर्षे तुम्ही इतरांसाठी वाया घालवली आहेत. होय, ती तुम्ही वायाच घालवली आहेत. पण आता उरलेली वर्षे फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी वेचा. तेव्हाच हे जग तुमच्याकडे लक्ष द्यायला चालू करेल. तेव्हाच कोणीच तुम्हाला बिनकामाचा रिकामटेकडा म्हणणार नाही. तुमच्या वेळेची तुम्ही किंमत जाणा. तुमचा मोलाचा वेळ नेहमी तुम्ही इतरांसाठी दिलेला आहे आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतलेले आहे. पण त्या गोष्टींची कदर कोणालाच नाही. तुम्ही तुमच्या वेळेची किंमत केलेली नाही, म्हणून इतरांनी तुमची किंमत केली नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता तरी तुमची होणारी ही खूप मोठी चूक तुम्ही लवकरच सुधारा. आजपासूनच सुधारा. तुमच्या प्रत्येक वेळेची, तुमच्या प्रत्येक सेकंदाची किंमत जाणा. वेळेचे नियोजन आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे काटेकोरपणे त्या वेळेचे पालन करा. तुम्हाला आम्ही प्रत्येक क्षणी पाहत आहोत, हे लक्षात ठेवा. तुमच्या जीवनाचे आम्ही सारथी आहोत. कोण किती मेहनत करत आहे, कोण कसे कर्म करत आहे, हे आम्ही पाहत असतो. जो मेहनत करतो, जो खूप कष्ट करतो, त्याच्याच बाजूने न्याय हा होत असतो, त्याचाच विजय होतो. आम्ही देखील त्यांची साथ देतो. त्यामुळे तुम्ही जर मेहनत केली नाही
तुमचा वेळ वाया तर ती व्यक्ती खरंच मेहनती आहे, त्या व्यक्तीलाच पुढे जाण्याची संधी मिळणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते, त्यामुळे वेळीच चुका सुधारा, नाहीतर असे अपमानाने भरलेले जीवन तुम्हाला जगावे लागेल. या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. बाळा, आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझे सर्व भलेच व्हावे, तुझ्या काळजीपोटीच आम्ही तुला या सर्व सूचना करत आहोत. त्यामुळे आमच्या काळजीकडे तू असे दुर्लक्ष करू नकोस. तुझे सर्व चांगलेच व्हावे आणि तुला सर्व उत्तमच मिळावे, हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे बाळा, आता तुझ्या कामाकडे लक्ष दे, खूप मेहनत कर, मनापासून प्रयत्न कर. विजय तुझा नक्कीच होणार. तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. तुला देखील मानसन्मानाचे, सुख, शांती, समाधानाचे आयुष्य मिळणार. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या चमत्काराची तू वाट बघत आहेस त्यासाठी मी तुझी निवड केली आहे. ते आशीर्वाद लवकरच तुला प्राप्त होतील. विश्वास ठेव आणि खूप काही रडणे थांबव. जेव्हा तुम्ही रडणे थांबवता आणि खूप काही दुःख देवापुढे येऊन व्यक्त करता, तेव्हा मी ते सर्व काही पाहत आहे आणि तुमच्या दिशेने मी कार्य करत आहे. जेव्हा तुम्हाला अंधार दिसतो तेव्हा माझा प्रकाश तुमच्याकडे येईल. तेव्हा तुम्हाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं, तेव्हा मी तुम्हाला वाट दाखवीन. बाळा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. देव तुम्हाला या क्षणाला सांगत आहेत, हा पवित्र संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे माझे भक्त आहेत. हा पवित्र संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हीही पाहण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादांचे दरवाजे कायमचे बंद होतील. म्हणून स्वामी सांगत आहेत, हे ऐकून घे, कारण यात खरोखर तुझ्यासाठी खूप काही दडलेले आहे. शत्रू तुझ्या निराशेचा आनंद साजरा करत आहे. तो तुम्हाला खूप काही खाली खेचू इच्छितो, पण भगवंताची तशी इच्छा नाही. देव म्हणतात, आज तुला माझ्या प्रिय बाळाला एक गोष्ट सांगत आहे की कारण जो कोणी तुझे नुकसान करू इच्छितो तो तुला कठीण आर्थिक परिस्थितीत टाकण्याची योजना हेतू आहेत, हे लक्षात ठेवा. पण मी तरतूद केली आहे आणि तुम्हाला काहीही आहे आणि मी तुमच्या फायद्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. तुम्ही फक्त माझ्या परिवर्तित होणार आहे. अगदी तुम्हाला येणाऱ्या शंका देखील नष्ट होणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी तुला स्पष्टपणे समजतात, दिसून येतात, पण तू त्याकडे दुर्लक्ष करू इच्छितोस. तर मी तुला आज या संदेशातून सांगू इच्छितो की दुर्लक्ष करू नकोस. जर तू या गोष्टींवर, बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिलेस तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कारी आणि अद्भुत असतील. येणारे 24 तास तुमच्यासाठी खूप मोठा आनंद घेऊन येत आहेत. देव म्हणतात, माझ्या बाळा, तुला कोणतीही हानी पोहोचणार नाही आणि जेव्हा तुला देवाचे संरक्षण असेल तेव्हा कोणताही आजार तुझ्या घरी येणार नाही, तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही. देव तुझ्या सतत सोबत आहे. तुझ्यावर देवाची नजर आहे. तू जर संदेश शेवटपर्यंत ऐकत असशील आणि मनाने स्वीकार करत असशील तर आत्ताच तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल. अगदी या संदेश संपेपर्यंत सुद्धा तुला आनंदाची बातमी प्राप्त होईल. बाळा, विश्वास ठेव, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे. तुम्हाला जे काही कर्ज आणि खूप काही गरिबी त्रास देते त्याच्यातून मार्ग काढून घेणारे माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. विश्वास ठेवा आणि पुढे जा. देव तुमच्यासाठी काहीतरी योजना करत आहे, जे तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमचे जीवन सर्वोत्तम करण्यासाठी आहे. जर तुमचाही स्वामी शक्तीवर, देवावर विश्वास असेल तर त्या अद्भुत चमत्कारासाठी तयार व्हा. कारण देव तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार करत आहेत. ज्यांना कुणाला ते आशीर्वाद हवे आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा. स्वामी शक्ती विराट आहे, अनंत आहे. तेव्हा त्या शक्तीला आपल्यात सामावून घेण्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची शक्ती मी स्वीकार करतो अशी कमेंट करा. तुमच्या चिंता, दुःख, क्लेश हरण करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्यात खूप काही परिवर्तन दिसून येईल, जे इतरांना दिसेल आणि ते तुम्हाला जाणवेल. स्वामी म्हणतात,
बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे, तेव्हा निश्चिंत राहून पुढे जावे. जो काही आनंद तुझ्या वाट्याला येणार आहे त्यासाठी सज्ज असावे, कारण मी तुला खूप काही आनंद देण्यासाठी आलो आहे. स्वामी म्हणतात, कर्ज, गरिबी, चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत, तेव्हा कसली चिंता करतोस? कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे आणि तुला असे मार्ग दाखवत आहे, त्यामुळे तुला सुखाचे मार्ग सापडू लागतील. तुला असे काही कार्य सापडेल ज्यामुळे तुझ्या खूप काही त्रासांना पण तुझ्यासाठी योग्य काय आहे आणि त्या वेळेवर तुझ्याजवळ काय यावे हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. बाळा, देवावर विश्वास ठेव, कारण देवा करता करविता आहे. जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला अंधारातून चालावे लागणार नाही. तुझ्यासाठी माझा प्रकाश येत आहे, त्या प्रकाशात न्हावून निघ आणि आनंदी राहा. तुमच्याजवळ आज जे काही आहे ते दैवी कृपेने प्राप्त आहे, तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करत आहे. परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही फिरवत आहे, कारण त्यात तुमच्यासाठी खूप मोठा फायदा आहे आणि देव ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. भगवंतावर आणि भगवंताच्या संधेवर जो कोणी विश्वास ठेवेल ते खूप काही जीवन सुखद होताना अनुभव करतील. तुम्ही विश्वास ठेवत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, पुढील आठवडा तुझ्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे. जेव्हा तू या संधीसाठी तयार होशील तेव्हा देव ती अलगदपणे तुझ्या हाती ठेवेल. पण बाळा, तयार हो, कारण ते सर्व काही आनंद तुलाच प्राप्त होणार आहेत. तुझे नाव त्यासाठी देवाने निवडले आहे. जर तू देवाच्या निवडीत आनंदी असशील तर लिही, मी आनंदी आहे. जेव्हा तू टाईप करशील तेव्हा रोमातून तुझा आनंद फुलून येईल आणि तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पुढील काळात शक्य होऊ लागेल. बाळा, अशक्य असे काहीच नाही तुझ्यासाठी उरणार नाही. आजचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे, जिथे कुठे स्वामी भक्त ऐकत आहेत, ती जागा व त्यांचे मन पवित्र होईल. त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. नकारात्मक विचार निघून जातील. स्वामी म्हणतात, बाळा, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे यासाठी मी तुला खूप काही देऊ इच्छितो. ते जर तू स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर या क्षणाला देखील तुझ्यासमोर चमत्कार घडू लागतील. विश्वास ठेव, मी तुझा देव आहे. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते प्रश्न सोडव. तुला जी काही चिंता आहे ती चिंता माझ्या चरणांवर सोपव आणि निश्चिंत होऊन पुढे चालत राहा, कारण सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे. तुझ्या मनातल्या शंका दूर करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. सर्व काही चांगले होणार आहे. निश्चिंत राहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला. जर तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊ लागतील. तुमच्या मनातले अनेक प्रश्न सुटून जातील आणि स्वामी माऊलींची कृपा तुमच्यावर कायम अनुभव कराल. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात ठेवून तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना, ही सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, हा स्वामी संदेश आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढील नवीन स्वामी संदेशासह. धन्यवाद.